नमस्कार. श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 7व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. सिद्धोपंत आल्याला 1 सप्ताह झाला. सिद्धोपंत निघण्याची भाषा बोलू लागले. गोविंदपंत म्हणाले, सिद्धोपंत, आपण इतक्या लवकर निघता? पाहुणा आला की मास 2 मास राहणारच, तेव्हा इतक्या लांबून आपण आलात आणि इतक्या लवकर निघण्याचा विचार काय करता? शिवाय दिवाळीही तोंडावर आलेली आहे, तेव्हा आपण दिवाळी आनंदाने करू. अहो, तुमच्या जावयाची व आमच्या सुनबाईची ही पहिली दिवाळी, तेव्हा तुमच्या निघण्याचे दिवाळीनंतर पाहू. सिद्धोपंतांच्या मनातूनही तेच होते. पण व्यायांच्या घरी किती दिवस राहावे, त्याला काही प्रमाण. शिवाय आपण विषय काढला म्हणजे त्यांचे मत कळेलच, म्हणून हा निघण्याचा विषय काढला होता. आज गाई गोऱ्याची पूजा करायला नीराबाईंच्या बरोबर रुक्मिणीही होती. गाईच्या शेजारी गोऱ्याला उभा केला होता. गाई गोऱ्याच्या गळ्यात झेंडूंच्या माळा घातल्या, हळद कुंकू व्हायले, पुरणाचा घास त्यांना देण्यात आला. रुक्मिणीने गाई गोऱ्याच्या अंगावरून हात फिरवला. एक वेगळीच चिरशिरी तिच्या अंगातून गेली. नीराबाईंनी रुक्मिणीकडे पाहिले. केसाचा खोपा घातलेला, नाकात नथ, कपाळावर लालबुंद कुंकू, खणाची चोळी, वेलबुट्टीचे व कोयरीचे काठ असलेले नऊवारी पातळ चापून चोपून नेसलेली रुक्मिणी पाहून नीराबाई म्हणाल्या, उमाबाई, आज रुक्मिणीची दृष्ट काढून टाका बरं का, माझीच दृष्ट लागेल. दिवाळीच्या आदल्याच दिवशी सिद्धोपंतांनी गोविंदपंतांना आहेर दिला. कपडे व सोन्याची अंगठी दिली. विठ्ठलपंतांनाही कपडे व सोन्याची अंगठी दिली. नीराबाईंना नऊवारी पातळ, खण व सौभाग्यलेणे देऊन त्यांना सोन्याची 1 दाणी दिली. रुक्मिणी मुलगी असली तरी ती आता दुसऱ्याची सून झाली होती, म्हणून तिलाही अनेक प्रकारचे दागिने, गोट, तोडे, पाटल्या, बांगड्या व पातळे दिली. याप्रमाणे गोविंदपंताकडूनही व्यायानं उलट आहेर आले. उमाबाईंना व रुक्मिणीला पैठणचे वैशिष्ट्य म्हणून सोन्याची जर असलेली वेलबुट्ट्या व कोयऱ्यांची पैठणी दिली. रुक्मिणीने पैठणी नेसलेली पाहून उमाबाई म्हणाल्या, मला वाटते रुक्मिणीचे व पैठणीचे वजन सारखेच भरेल असे दिसते ना. आणि सगळेच हसले. पाडव्याच्या दिवशी पैठणी नेसूनच रुक्मिणीने विठ्ठलपंतांना ओवाळले. रोज वेगवेगळ्या पक्वानांनी दिवाळी उत्तम प्रकारे साजरी झाली. झाडावरील चिमण्या उडून जाव्यात तसे दिवस भराभर उडून गेले आणि एक दिवस सिद्धोपंतांनी गाड्या जोडाव्यास सांगितल्या. आई बाबा, सासू सासरे, पती यांच्या सहवासात दिवस हरवून बसलेल्या रुक्मिणीला हा दिवस असा कसा उगवला हेच कळले नाही. सकाळपासूनच रुक्मिणीचे चित्त ठिकाणावर नव्हते. नीराबाईंनी काही सांगावे व ते ऐकून गोंधळून जावे असे होऊ लागले होते. नीराबाईंनी रुक्मिणीची ही अवस्था ओळखली. मग त्या म्हणत, असू दे, मीच करते. आणि रुक्मिणी शर्मिंदी होऊन म्हणे, नको, मी करते, आपण कशाला त्रास घेता. रुक्मिणीचे कामात लक्ष नव्हते, तसे तिचे जेवणातही लक्ष नव्हते. तिच्या तोंडास घास फिरू लागला. पण आपली ही अवस्था कोणाला समजू नये म्हणून ती पाण्याच्या गोटाबरोबर घास पोटात ढकलत होती. कधीही आईबाबांना सोडून न राहिलेल्या रुक्मिणीला ही ताटातूट फारच जड जात होती. हा प्रसंग कधीतरी येणार हे तिला माहीत होते, म्हणून मनाला ती समजावीत होतीच. पण प्रत्यक्ष प्रसंग उभा राहिला असता शहाणपण उपयोगी पडत नाही. तशीच रुक्मिणीची अवस्था झाली होती. गाड्या जोडल्या गेल्या. सिद्धोपंत गोविंदपंत यांची गळाभेट झाली. पुढील दिवाळीला अलंकापुरी येण्याचे आमंत्रण दिले गेले. रुक्मिणीने आईबाबांना नमस्कार केला. उमाबाईंच्या कुशीत शिरून रुक्मिणीने हृदय मोकळे केले. दोघेही गाडीत बसली व गाडी सुरू झाली. रुक्मिणी, विठ्ठलपंत, गोविंदपंत व नीराबाई सारेच दारात उभे राहून गाडीकडे पाहत होते. पैठणच्या वळणाला गाड्या वळल्या व अदृश्य झाल्या व चौघेही घरात परतली. विवाह न करता जनता जनार्दनांची सेवा करावी, लोकांची दुःखे अडचणी दूर करावीत, धर्मशास्त्राचे योग्य ज्ञान नव्या पिढीला करून द्यावे, चाललेल्या अन्यायांना थोपवून कर्मकांडाचे महत्त्व कमी करावे, माणुसकीचा, श्रद्धाभक्तीचा उत्कर्ष करावा. विठ्ठलपंतांच्या या विचारांना विवाहामुळे एकदम अटकाव आला. विवाह ही घटना दैवी आदेशामुळे घडली आहे. शिवाय विठ्ठलपंतांचा जन्मही गहिनीनाथांच्या प्रसादाने झालेला आहे. तेव्हा जे जे होईल ते पाहावे व परमेश्वर जशी बुद्धी देईल तसे वर्तावे असा विचार विठ्ठलपंतांनी केला. तरीही वेळ वाया जात होता व काहीही सुचत नव्हते.
गोविंदपंतांना वयोमनाप्रमाणे कुलकर्णीपणाचा कामाचा व्याप आवरण्यास कठीण जात होता. मीराबाईंना मदतीला सून आली, पण गोविंदपंत विठ्ठलपंतांना या विषयावर काहीच बोलू इच्छित नव्हते. विठ्ठलपंतांना रिकामपण भेडसवू लागले व त्यांना गोविंदपंतांची ओढाताण दिसली तेव्हा त्यांनी मनाचा निश्चय केला व एकदा ते म्हणाले, बाबा, आपण आता खूप थकलात. आता आपण विश्रांती घ्या व मला काय करायचे ते सांगा. मी सर्व काही कामे करीत जाईन. गोविंदपंत या शब्दांची आज कितीतरी वर्षे वाट पाहत होते. ते शब्द आज त्यांच्या कानी आले आणि मनातून खूप आनंद झाला. विठ्ठलपंत गोविंदपंतांना व रुक्मिणी मीराबाईंना मदत करू लागले. हळूहळू दिवस सरत होते. अलंकापुरीची रुक्मिणी मुलगी आता आपेगावची सून झाली होती. पैठण गोदावरी परिसर हळूहळू तिच्या परिचयाचा होऊ लागला होता. माता पित्यांच्या प्रेमळपणाने मीराबाई गोविंदपंत रुक्मिणीचे मन सांभाळीत होती, तर रुक्मिणी सुनेच्या नात्याने त्यांची सर्व प्रकारची सेवा करून त्यांना आनंद व समाधान देत होती. घरातील सर्वजण परस्परांच्या सुखासाठी झटणारे असल्याने संसार सुखाचा चालला होता. दिवसामध्ये अंधारी रात्र भयानक असते. सर्व ऋतूत ग्रीष्म ऋतू अति तापदायक असतो. फळांमध्ये कडवट बी असते. सुंदर फुलाला काटे असतात. मार्गावर खळगे असतात. तशी जीवनात दुःखे असतात. ती टाळता येत नाहीत व त्यांचा स्वीकारही करणे अवघड जाते. पण त्या दुःखांचा सहजपणे स्वीकार करून त्यांना पचवण्यात खरा पुरुषार्थ, तेथेच खरी कसोटी आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपणी येत नाही. वसंताच्या आगमनानंतरच ग्रीष्माचा ताप सुरू होतो. त्या नियमाला धरून रुक्मिणी विठ्ठलपंतांच्या जीवनातील आता जणू वसंत संपत आला होता व ग्रीष्माचा ताप हळूहळू वाढत होता. दिवाळी संपली, संक्रांत आली गेली, होळी आली, विजली व चैत्र उगवला. पाडव्याचा दिवस रुक्मिणीचा आपेगावातील पहिलाच सण होता. मीराबाई आपल्या सुनेचे कौतुक करण्याची एकही संधी वाया घालवत नव्हत्या. चैत्राच्या हळदी कुंकवाला मीराबाईंनी साऱ्या आपेगावाला आमंत्रण दिले होते. कधी नव्हे ते एवढ्यात दानधर्म करून घेतला. मनासारखी वस्तूंची लूट करून घेतली. गोविंदपंत मीराबाई आनंदात होती. वैशाख सुरू झाला. हा उन्हाळा सर्वांना फारच भारी जाऊ लागला. पण पुढचे दिवस तर फारच कठीण येणार होते. यावर्षी पावसाचे प्रमाण एकदम कमी पडले. दुष्काळाची स्थिती आली. रुक्मिणीला हे सर्व नवीन होते. ग्रीष्माचा ताप वाढत होता. पाण्याचा तुटवडा सुरू झाला. माणसाबरोबर गुरांचेही हाल चालू झाले. प्यायला पाणी मिळेना. लांबून पाण्याच्या खेपा कराव्या लागत होत्या. मिळणारे पाणीही स्वच्छ नव्हते. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. गावात विषमज्वराची साथ आली. घरटी 1-2 माणसे अंथरुणाला होती. मग गोविंदपंताचे घर यातून कसे सुटावे? मीराबाई तापाने आजारी पडल्या. रुक्मिणीची तर आता जास्तच धावपळ होऊ लागली. नोकर चाकरही येईनासे झाले. त्यामुळे सर्वच कामाचा ताण रुक्मिणीवर पडला. आषाढ कोरडा गेला. ग्रीष्माचा ताप जास्तच वाढला. मीराबाईंच्या अंगाचे चटके बसू लागले. औषधाचा उपयोग होईना. ताप उतरण्याची चिन्हे दिसेनात. विठ्ठलपंतही त्यांच्यापरी धावपळ करत होते. गोविंदपंत मीराबाईंजवळ बसून होते. त्यांचे हातपाय गळाठूनच गेले होते. बसल्या बसल्या वैद्याच्या पुड्या मीराबाईंना चाटवण्याचे काम ते करीत होते. पण नियतीला रुक्मिणी विठ्ठलपंतांच्या प्रयत्नाला यश देण्याची इच्छा नव्हती. एका दुपारी मीराबाईंनी या जगाचा निरोप घेतला. रुक्मिणी उभ्या उभ्याच कोसळली. तिला हे दृश्य एकदम नवीन होते. गोविंदपंतांचा मोठा आधार गेला. जीवनभर साथ दिलेला मीराबाईंचा विरह त्यांना सहन झाला नाही. त्यांनी ती गोष्ट मनाला फार लावून घेतली. विठ्ठलपंतांनी गोविंदपंत व रुक्मिणी या दोघांनाही सावरले. रुक्मिणी तरुण होती, लवकर सावरली, पण गोविंदपंतांनी हाय खाल्ली. मीराबाईंवरील प्रेमाने गोविंदपंतांनीही जगाचा निरोप घेतला. मीराबाईंच्या सोबतीसाठी तेही निघून गेले आणि महिनाभरात हा दुसरा धक्का रुक्मिणी विठ्ठलपंतांना बसला. दोघेही फारच खसून गेल्यासारखे झाले. विठ्ठलपंत आता घरातील मोठे म्हणून त्यांच्याकडे घराचे कर्तेपण आले. त्यामुळे स्वतःचे दुःख पचवून ते रुक्मिणीला सावरण्याचा प्रयत्न करत होते. रुक्मिणीला आधार देणे हे त्यांचे महत्त्वाचे कार्य होते, कारण ती तशी हळवी व भावनाप्रधान होती. दिवस जात होते आणि एक दिवस अलंकापुरीचा एक पाहुणा विठ्ठलपंतांची चौकशी करत आला. सिद्धोपंतांच्या पुरोहिताचा तो नातलग होता. त्याचा एक नातेवाईक पैठणात होता. सिद्धोपंतांच्या सांगण्यावरून तो रुक्मिणी व घरातील लोकांची खुशाली विचाराव्यास आला होता. पण येथे आल्यावर त्याला सगळा प्रकार समजला.
विठ्ठलपंतांनी विचार केला की रुक्मिणी काही दिवस अलंकापुरीत जाऊन राहिल्यावर तिची प्रकृती सुधारेल व इकडची परिस्थिती सुधारल्यावर पुन्हा येईल. पण रुक्मिणी विठ्ठलपंतांना एकटे सोडून जाण्यास तयार नव्हती. शेवटी पाहुण्याने निरोप घेतला. 1 मास उलटतो ना उलटतो तोच सिद्धोपंतांची गाडी विठ्ठलपंतांच्या दारासमोर उभी राहिली. सिद्धोपंत घरात आले. रुक्मिणी धावत जाऊन त्यांना बिलगली. रुक्मिणीची दशा पाहून सिद्धोपंतांच्या डोळ्यात पाणी आले. ते म्हणाले, रुक्मिणी, येथे अशी परिस्थिती असताना तुम्ही सर्व येथे कशाला राहिलात? सर्वांनी तिकडेच नाही का निघून यायचे? विठ्ठलपंतांनी झालेला प्रकार सविस्तर सांगितला. सिद्धोपंत म्हणाले, मग आपण काय ठरवताय? मला हे कुळकर्णी पण नको आहे. मला या कामात रस नाही. प्रथमपासूनच माझे मन या कामात रमू शकले नाही. विठ्ठलपंत, मग तुम्ही असे करा, हे पहा, मला एकच मुलगी आहे. शिवाय तेथील उत्पन्नही भरपूर आहे. तेव्हा तुम्ही इथला सर्व कारभार आटपून घ्या. आपण सर्वच अलंकापुरीत राहू. विठ्ठलपंतांना हा पर्याय स्वीकारण्याशिवाय मार्ग नव्हता. स्वतःच्या कार्याला मोकळीक मिळण्याची शक्यता होती व रुक्मिणीची काळजी नव्हती. विठ्ठलपंतांनी सिद्धोपंताच्या प्रस्तावाला मान्यता दिली. एकदा ठरल्यावर मग उशीर कुठे? 2 सप्ताहातच विठ्ठलपंतांनी सर्व आवरावर केली. घराला कडी कोंडा लावून घर शेजाऱ्यांच्या ताब्यात दिले व परतीसाठी गाड्या जोडल्या गेल्या. विठ्ठलपंत रुक्मिणीने एकमेकांकडे पाहिले. दोघांनीही बंद दाराकडे पाहिले व पुन्हा एकमेकांकडे पाहिले. जणू काही त्यांना म्हणायचे होते की नियती मनुष्याला परिस्थितीचे फटके देऊन पळवत असते. आपण काय ठरवतो त्याला काहीच अर्थ नसतो. दोघेही बैलगाडीत बसले. या खेपेला निरोप घेणारे व देणारे असे कोणीच नव्हते. दाराची चौकट रिकामी होती. विठ्ठलपंतांना आईवडील दारात उभे असल्याचा भास झाला आणि गाडीने वळण घेतले. गाड्या अलंकापुरीतील सिद्धोपंतांच्या वाड्यासमोर येऊन उभ्या राहिल्या. उमाबाईंनी भाकरीचा तुकडा सर्वांवरून ओवाळून टाकला व सर्वांना आत घेतले. मुलीची दशा पाहून उमाबाईंना हुंदका आवरता आला नाही. रुक्मिणीही उमाबाईंच्या गळ्यात पडून मन मोकळे करू लागली. रुक्मिणीने झालेल्या सर्व घटना सविस्तर वर्णन करून सांगितल्या. उमाबाईंनी सर्व ऐकून घेतले व दीर्घ श्वास सोडून म्हणाल्या, म्हणजे केवळ सुन्मुख पाहण्यासाठीच जणू परमेश्वराने आयुष्यवृद्धी दिली होती असे वाटते. एक प्रकारे तेही उत्तम झाले. नाहीतर पुत्रदर्शना वाचून त्यांच्या आत्म्याला शांती लाभली नसती व गतीही मिळाली नसती. मात्या पित्यांच्या व पतीच्या सहवासात रुक्मिणीवर झालेल्या या मोठ्या आघाताची तीव्रता हळूहळू कमी होऊ लागली होती. कारण काळच सर्वांवर औषध असतो. रुक्मिणी तब्येतीने पूर्ववत भरून आली. तिचे आकर्षक व्यक्तिमत्व पुन्हा उठून दिसू लागले. पण विठ्ठलपंत मात्र अजून त्या आघातातून सावरले गेले नव्हते. मात्या पित्यांचा विरह हे एक कारण होतेच. शिवाय जीवनामध्ये जे प्राप्त करून घेण्याचा त्यांचा मनोदय होता त्याला कोठेच मार्ग मिळत नव्हता. लग्नाची बेडी पायात पक्की बसली होती. रुक्मिणीसारख्या निरागस व निष्पाप मुलीला आपण उगीचच अडकवले असे त्यांना वाटू लागले. पण पुन्हा परमेश्वरी आदेशाची त्यांना आठवण होई व ते गप्प बसत. परमेश्वरी अवतरणाची ते मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. आपण आपली जबाबदारी पूर्ण करावी मग मोकळे व्हावे असे त्यांना वाटत होते. दिवस जात होते पण परिस्थितीत फरक पडत नव्हता. विठ्ठलपंतांचे मन बेचैन होत होते. हे काय, किती वेळ जागायचे बरे? असे आकाशातील ग्रहताऱ्यांकडे पाहून का मनशांती मिळणारे? झोपावं आता. वद्य अष्टमीच्या अस्ताला चाललेल्या चंद्राकडे विठ्ठलपंत खिडकीतून पाहत होते. आकाशात कुठेतरी शून्यात दृष्टी लावून रात्री बराच वेळ जागून विठ्ठलपंत विचार करीत बसत असत. पण ज्या परमेश्वराने त्यांना या संसारात गुंतवले होते तो काही त्यांची सुटका कराव्यास येत नव्हता व विचार करून त्याचे उत्तर मिळत नव्हते. रुक्मिणीचे वरील शब्द ऐकण्याची त्यांच्या कानाला सवय झाली होती. असे ऐकूनही विठ्ठलपंत झोपण्यात जात नसत. मग रुक्मिणी स्वतः उठून त्यांच्या हाताला धरून आणून झोपवत असे. तिच्या समाधानासाठी ते डोळे मिटल्याचे सोंग करीत पण त्यांचे मन जागे असे. अलंकापुरीला येऊनही 2 संवत्सरं होत आली होती. विठ्ठलपंतांनी मनात हिशेब केला व रुक्मिणीला म्हणाले, रुक्मिणी, तू मला समजावून घे. गैरसमज करून घेऊ नको. मला काय वाटते ते मी तुला सांगतो. त्याचा तू नीट विचार कर. तुला जर काही शंका असेल तर विचार. माझा जन्म व आपला विवाह याबद्दलचा ईश्वरी संकेत तुला माहीत आहेच. माझ्या मनात पूर्वीपासून रुजलेल्या बीजाविषयी मागे सांगितले आहेच. तेव्हा मला काशीला जाऊन तेथे काही वर्षे राहून
शास्त्रज्ञान करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यावेळी अलंकापुरीचे वास्तव्य उरकून मी काशीलाच जाऊन राहणार होतो. पण परमेश्वरी आदेशाने माझ्या विचारांना शह बसला व गाडीने दुसरीकडे वळून घेतले. बरं, परमेश्वराचे आगमन होणार म्हणून आपण वाट पाहिली, पण अजूनही त्याची काहीच चिन्हे दिसेनात. शिवाय तूही तशी अजून लहान आहेस. तेव्हा मी काशीला जाऊन तेवढे शिक्षण घेऊन येतो. जाऊ का? कारण वाट पाहता पाहता वय निघून गेल्यावर ना शिक्षण ना संसार, आयुष्य व वेळ वाया गेल्यासारखे होईल. तेव्हा तुझे काय मत आहे? रुक्मिणीला पेचात टाकणाराच प्रश्न होता. विठ्ठलपंत म्हणत होते त्यातही तथ्य होते व रुक्मिणीला त्यांना होकार देणेही शक्य नव्हते. अशी ती परिस्थिती होती. रुक्मिणी म्हणाली, झोपा आता. माझ्या लक्षात आले आपणाला काय म्हणायचे ते. त्याचा विचार करून व आईबाबांना विचारून मी आपणास त्याचे उत्तर देईन. विठ्ठलपंतांना रुक्मिणीचे उत्तर योग्य वाटले व विषय तेवढ्यापुरता तिथेच थांबला. तरीही विठ्ठलपंतांचा लकडा वाढत चालल्याने रुक्मिणीला या प्रश्नाची तड लावणे जरूर वाटले. दुसऱ्या दिवशी रुक्मिणीने वेळ साधून आईबापांच्या कानावर हा विषय घातला. सिद्धोपंतांना विठ्ठलपंतांच्या उदासीनतेची कल्पना पहिल्यापासूनच होती, पण त्यांना वाटले की तरुण सुस्वरूप पत्नीच्या सहवासात या विचाराला बगल बसेल. पण तसे झालेले दिसत नाही. शिवाय उदासीनतेचे महत्त्वाचे कारण पुत्रप्राप्तीला उशीर. म्हणून सिद्धोपंतांनी उमाबाईंना सांगून रुक्मिणीला काही औषधोपचाराची गरज आहे का व असल्यास तशी उपाययोजना त्वरित करण्याविषयी सांगितले. त्याप्रमाणे उमाबाईंनी रुक्मिणीला उत्तम वैद्याला दाखवले, पण तिची नाडी व प्रकृती अगदी निर्दोष होती. त्यामुळे औषधोपचाराची तिला गरज नाही असे वैद्यांनी सांगितले. सिद्धोपंतांना फक्त खात्री करून घ्यायची होती व ते काम झाले होते. त्याबाबत विठ्ठलपंतांशी बोलण्याची सोयच नव्हती. त्यामुळे कधी पुन्हा हा विषय निघाला की रुक्मिणी अशीच वेळ मारून नेत असे. पण आता मात्र विठ्ठलपंतांना उत्तराची घाई झाली होती. एक दिवस विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, अजून तू घरात विचारले नाहीस का? आणि हा प्रश्न ऐकून रुक्मिणीच्या काळजाचा ठोका चुकला. कारण प्रश्नातील शब्दातून अगतिकता, दुःख, असह्यता स्पष्ट होत होती. पिंजऱ्यात कोंडलेल्या राघूची फडफड जशी त्याच्या जीवाचा आकांत दर्शवते, तसे विठ्ठलपंत या बंदिखान्यात तळमळत होते आणि ते पाहून रुक्मिणीचे मनही तळमळत होते. अगदी अस्वस्थ झाले होते. विठ्ठलपंत पुन्हा बोलले, रुक्मिणी, तुला कसे समजत नाही? मी कायमचा दूर जाण्यासाठी जात नाही, फक्त काही संवत्सर. मग मी येऊ का बरोबर? छे रुक्मिणी, ज्ञानार्जन करणाऱ्या माझ्याकडून हे संसारचक्र कसे ओढवले जाईल? आणि गुरुकोळी कोणी सपत्नीक जातो का? मला लवकर उत्तर हवंय रुक्मिणी, लवकर उत्तर हवंय. आणि विठ्ठलपंत उदासीनपणे खिडकीतून बाहेरील नक्षत्रमंडळ पाहत उभे राहिले. रुक्मिणी उठून विठ्ठलपंतांजवळ गेली. तिने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. विठ्ठलपंतांची नजर रुक्मिणीच्या चेहऱ्याकडे गेली. त्यावेळी तिचा मुखडा आकाशातील चंद्रप्रकाशात न्हावून निघत होता. कपाळावरील चंद्रकोर आकाशीच्या चंद्राला वेडावून दाखवत होती. स्वच्छ, निर्तळ, निरागस टप्पोरे डोळे, मोठे कपाळ, सरळ नाक, लहान जीवणी व चंद्राप्रमाणे गोल चेहरा. विठ्ठलपंत निहाळत होते. रुक्मिणीचे डोळे विठ्ठलपंतांच्या चेहऱ्यावरील भाव वाचत होते. डोळे कावरे बावरे झाले होते. रुक्मिणीला जवळ घेत विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, क्षमा कर. तुला दुःख देण्याचा माझा मानस नाही, पण काय करू, माझे चित्तच येथे लागत नाही. परमेश्वरी संकेताचा अर्थ मला समजत नाही. तो परमेश्वर याच जन्मी अवतार घेणार आहे का पुढील जन्मी? अर्थात या प्रश्नाचे उत्तर रुक्मिणीकडेही नव्हते, कारण दिवस मास वान जात होते. परिस्थितीत कोठेच फरक पडत नव्हता. रात्र झाली की रुक्मिणीला भीती वाटू लागे. पुन्हा पुन्हा तेच प्रश्न, पण निरुत्तर रात्री. कोडे सुटत नव्हते. निष्क्रिय व बंदिस्त जीवनामुळे विठ्ठलपंत तळमळत होते. विठ्ठलपंतांची अवस्था पाहून रुक्मिणी रात्र जागून उषा भिजवत होती. त्या दिवशी रुक्मिणीला अशक्तपणामुळे व जागरणामुळे ग्लानी आली होती. विठ्ठलपंतांच्या विचारात काहीच बदल झालेला नव्हता. रुक्मिणी आली की ठराविक प्रश्न त्यांच्या ओठावर येत. आज विठ्ठलपंतांना माडीवर येण्याला उशीर झाला होता. रुक्मिणी आधीच माडीवर गेली होती. तिथे विठ्ठलपंत नव्हते. तिला भयंकर झोप आली होती. म्हणून तिने अंथरुणावर अंग टाकले आणि लगेच तिला ग्लानी आली. ती अर्धवट झोपी गेली. ती काहीतरी पुटपुटत होती, नको नको म्हणत होती. विठ्ठलपंतांना तिची ती अवस्था पाहून अगदी कळवळून आले. पण त्याहीपेक्षा त्यांचा जीव तिच्या बंधनातून सुटण्यासाठी जास्त तळमळत होता. ते खाली बसले
व ओढवून त्यांनी तिचे मुखमंडल कुरवाळले. चेहऱ्यावर आलेले केस मागे सारले व तिच्या तोंडाजवळ तोंड नेऊन हळूच विचारले, रुक्मिणी, मग मी जाऊ का? अभावितपणे रुक्मिणी बोलून गेली, जा, पण लवकर परत या. परिस्थिती विठ्ठलपंतांच्या लक्षात आली नाही. त्यांनी तिचे शब्द प्रमाण मानले. विठ्ठलपंतांनी तिच्या अंगावर पांघरूण घालून हळूच काढता पाय घेतला. मध्यरात्र उलटून गेली होती. अलंकापुरी गाढ निद्रेत होती. त्यावेळी इंद्रायणीच्या काठी सिद्धेश्वराला एक तरुण नमस्कार करत होता. भगवंता, मला नियतीच ओढून देत आहे. जशी तुझी इच्छा असेल तसेच घडेल. घंटेचा टोल वाजला आणि पावले काशीकडचा मार्ग चालू लागली. प्रकरण 8. यज्ञाचा तरुणी लगाम युवती, घेऊन हाती उषा. हाती धर्म सदा विवेक चरणा, देईल शास्त्रा उषा. आम्हा योगने कर्मबुद्धी समता, दे देवभक्ती उषा. धन्याला असते विनंती अमुची, संतुष्टता दे उषा. अलंकापुरी सोडून विठ्ठलपंतांना 2 घटका झाल्या होत्या. अलंकापुरीच्या शक्य तितक्या दूर व शक्य तितक्या लवकर जाण्याच्या इराद्याने विठ्ठलपंतांची पावले वेगाने पडत होती व त्यांच्या इच्छेने त्यांनी तसे अंतर कापलेही होते. समोरील दिशा जेव्हा उजळू लागल्या व आरक्त वर्णाची प्रभा दिसू लागली तेव्हा वरील अर्थाची ऋग्वेदीय उषा सुक्ताची एक ऋचा म्हणून विठ्ठलपंतांनी उषेचे स्तवन केले आणि विठ्ठलपंतांना रुक्मिणीची आठवण झाली. एका निरागस मुलीच्या असहाय्यतेने उच्चारलेल्या शब्दांचा फायदा घेऊन आपण घर सोडले याची जाणीव विठ्ठलपंतांना झाली. पण लगेच त्यांनी तो विचार झटकून टाकला. हा देहभावामुळे उत्पन्न झालेला मोहच माणसाला कर्तव्यच्युत करतो असा विचार त्यांच्या मनात आला व त्यांची पावले काशीकडे पुन्हा वेगाने पडू लागली. पहाटेच्या गार वाऱ्याची झुळूक रुक्मिणीच्या अंगाला झोंबून गेली. तिच्या अंगावर काटा आला. पांघरून ओढून घेण्यासाठी तिने डोळे मिटल्या मिटल्याच हात पसरून चाचपडायला सुरुवात केली. पांघरून हाती आले पण शेजारचे अंथरूण रिकामे आहे असे तिला वाटले. म्हणून तिने डोळे किलकिले करून पाहिले तर शेजारी कोणीच नव्हते. तिने खिडकीकडे पाहिले तर तिथेही कोणीच नव्हते. मग तिची नजर खोलीवर भिरभिरली पण तिथेही कोणीच नव्हते. रुक्मिणी उठली. तिने आकाशस्थ ग्रहताऱ्यांचे निरीक्षण केले. पूर्वेकडे नजर टाकली तेव्हा तिच्या लक्षात आले की उत्तर रात्र सुरू झाली असून ब्राह्ममुहूर्त झालेला आहे. विठ्ठलपंत इतक्या लवकर हल्ली कधी बाहेर पडत नव्हते. मग आज कोठे गेले असतील असा विचार रुक्मिणीच्या मनात आला. ती रात्री आली तेव्हा विठ्ठलपंत नव्हते व आता जाग आली तर आत्ताही विठ्ठलपंत नाहीत. रुक्मिणीने स्मृतीला ताण दिला तेव्हा तिला थोडे थोडे आठवू लागले. ती अर्धवट झोपेच्या गुंगीत होती तेव्हा तिच्या ओठावर उष्ण उश्वास पडला व काहीतरी शब्द कानी आले होते. रुक्मिणी, मग मी जाऊ का? आणि आपण काय उत्तर दिले? आता तिला ते उत्तर स्पष्ट आठवले. ती म्हणाली होती, जा, पण लवकर परत या. आणि या आठवणीने रुक्मिणी सुन्न झाली. ती विचार करू लागली, हे शब्द माझ्याकडून कोणी उच्चारून घेतले? कधी नव्हे ती झोपेची ग्लानी मला आजच कशी आली? मला जागे न करता त्यांना असा प्रश्न विचारण्याची बुद्धी कशी झाली व कोणी दिली? त्यांचे माझ्यावर एवढे प्रेम असताना त्यांना मला सोडून जाण्याविषयीचा एवढा कठोरपणा त्यांच्या ठिकाणी कोणी निर्माण केला? अशा अनेक प्रश्नांची मालिका रुक्मिणीच्या मनातून ओघळत होती आणि त्याचे उत्तर मात्र एकच येत होते आणि ते म्हणजे नियती. जशी परमेश्वराची इच्छा असते तसेच घडत असते. सिद्धोपंतांना पडलेले स्वप्न व घडणाऱ्या घटना यांचा मेळ कसा घालावा हे रुक्मिणीच्या बुद्धीच्या पलीकडचे होऊन बसले होते. ती विचार करत असतानाच तिला पुन्हा ग्लानी आली. तिला दिसले श्रीकृष्ण तिच्याकडे पाहून मंद स्मित करत होता. रुक्मिणी त्याचे नखशिकांत निरीक्षण करू लागली. श्रीकृष्ण पायाचा तिढा घातलेला, हातात मुरली, पितांबरधारी, हिरवे उत्तरीय अंगावर घेतलेला, कमरेला निळा शेला बांधलेला, पायात तोरड्या, वर गळ्यात मोत्याच्या व फुलांच्या माळा असलेला, हातात वाकी, गोट, फुलांचे गजरे असलेला, डोक्यावर मुकुट, त्यात मोरपीस खोचलेला, मुकुटातून बाहेर आलेले व कानावर मानेवर रुळणारे कुरळे केस असलेला, कपाळी केशरी गंधाचा तिलक लावलेला, रेखीव भोवयांचा, सरळ नाकाचा, गोलसर उभट चेहऱ्याचा, टप्पोऱ्या डोळ्याचा तिला दिसला. अश्वत्थ वृक्षाला टेकून उभा होता. शेजारी एक गाय होती. रुक्मिणीने अभावितपणे त्याला नमस्कार केला. ती म्हणाली, भगवंत. श्रीकृष्णाने रुक्मिणीचे शब्द तिथेच थांबवले. रुक्मिणी पुढे बोलूच शकली नाही, पण श्रीकृष्णाच्या बोलण्याचा आवाज मात्र तिला आला. रुक्मिणी, जे तुला समजणार नाही
त्याचा विचार तू करू नकोस. तुझ्या पित्याला स्वप्नात झालेला दृष्टांत योग्य वेळी सिद्धीला जाणार आहे. तेव्हा तू माझी सेवा कर. मी म्हणजेच अश्वत्थ, होय ना? रुक्मिणीने मानेनेच होकार दिला. डोळे मिटूनच तिने श्रीकृष्णाला नमस्कार केला. रुक्मिणी डोळे उघडण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिचे डोळेच उघडेनात. तिच्या पापण्या जड झाल्या होत्या. तिने तो प्रयत्न सोडून दिला व ती तशीच पडून राहिली. घटकाभराने पुन्हा एक गार वाऱ्याची झुळूक आली. त्याने रुक्मिणीला जाग आली. तिने आसपास पाहिले तर कोणीही नव्हते. तिला उत्तर रात्रीला आलेली जाग, भगवंताचे झालेले दर्शन व त्यांनी दिलेला आदेश आठवला व पुन्हा आलेली ग्लानीही आठवली. ती क्षणभर तशीच पडून राहिली. पण पतिविरहाने पुन्हा तिचे अवसान गेले व ती रडू लागली. पतीच्या आठवणीने तिला वारंवार उमाळा येऊ लागला. ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करूनही स्वतःला सावरू शकत नव्हती. एवढ्यात तिच्या खांद्यावर हात पडला. तिने मागे वळून पाहिले. उमाबाई तिच्या शेजारी बसल्या होत्या. रुक्मिणी एकदम उमाबाईंच्या कुशीत शिरली. थोड्या वेळाने उमाबाईंनी तिला थापटून शांत केले व विचारले, रुक्मिणी काय झाले? आई, हे काशीला गेले. विठ्ठलपंत मजल दरमजल करीत काशीला येऊन पोचले. गंगेच्या घाटावर बऱ्याच धर्मशाळा होत्या. एका धर्मशाळेतील एका कोपऱ्यात विठ्ठलपंतांनी आपली पडशी ठेवली व गवाक्षातून गंगेच्या घाटाकडे पाहू लागले. गंगेचे विस्तीर्ण पात्र दुथडी भरून वाहत होते. जय गंगे भागीरथी असा घोष करून लोक पाण्यात बुडी मारत होते व घाबऱ्या घाबऱ्या डोके वर काढत होते. काशीला तर आलो, आता पुढे काय याचा विचार विठ्ठलपंत करू लागले. तोच एक तरुण युवती घाटावरून गंगेच्या ओघाकडे धावत निघाली. तिने आपले शरीर पात्रात झोकून दिले. तिच्या मागे धावणारे लोक ओरडत होते, अहो वाचवा हो तिला, कोणीतरी बाहेर काढा तिला, धावा धावा. विठ्ठलपंतांच्या मनात रुक्मिणीचा विचार येऊन गेला. छे, रुक्मिणी आणि इतक्या लांब शक्यच नाही. शिवाय मी तर तिच्या अनुमतीनेच आलो आहे व मला परत जायचे आहे, तेव्हा ती असा विचार करणे शक्यच नाही. असा विचार करून विठ्ठलपंतांनी हा अभद्र विचार झटकून टाकला. पण तरीही पुन्हा त्यांच्या डोक्यात रुक्मिणीने प्रवेश केला. विचार चालू झाले. खरोखरीच मी नाही असे पाहून रुक्मिणी धाय मोकलून रडली असेल. तिने मला अनुमती दिली असली तरी त्यावेळी ती अर्धवट झोपेत होती. त्याचाच फायदा मी घेतला. तोच विठ्ठलपंतांच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. विठ्ठलपंतांनी वळून पाहिले. एक भगवी वस्त्रे नेसलेला तरुण संन्यासी त्यांच्या शेजारी उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित होते. संन्यासीने विचारले, आपण नवीन दिसता, किम निमित्तम? विठ्ठलपंतांनी होकार देऊन काशीला येण्याचा उद्देश व मागील पैठणमधील शिक्षण याविषयी सविस्तर माहिती दिली. पण विवाहाविषयी मात्र पूर्ण मौनच पाळले होते. हे सर्व ऐकून तो तरुण संन्यासी म्हणाला, आपणाला याबाबतीत मार्गदर्शन करणारे एकच अधिकारी पुरुष आहेत आणि ते म्हणजे रामानंद स्वामी. ते संन्यासी आहेत आणि ते संन्याशांनाच ज्ञानदान करतात. संन्यासी होऊन त्यांचे शिष्यत्व पत्करल्याशिवाय ते ज्ञानदान करीत नाहीत, कारण त्यांना समाजासाठी झटणारा कार्य करणारा संघ निर्माण करायचा आहे. तेव्हा तुम्ही विचार करून ठरवा व मग मला सांगा. मी येथेच असतो तुमच्याजवळ. विठ्ठलपंत विचारात पडले. पत्नी आणि संन्यास या दोन तलवारी जीवनाच्या एका म्यानात कशा बसणार? ज्याच्यासाठी एवढी पायपीट केली, पत्नीचा घराचा त्याग केला, आयुष्याचे एक ध्येय ठरवले व ते ज्ञान केवळ एका विवाहाच्या कारणाने डावलले जाते. काय करावे? विवाहाच्या आधीच जी गोष्ट योजली होती व व्हावयास पाहिजे होती ती विवाहानंतर घडवून आणण्यात नियतीचा काय विचार असेल? काही कळत नाही. ज्या क्रमाने आयुष्याची आखणी केली होती त्याच्या विपरीत योजना करण्यामागे परमेश्वराचा काय उद्देश असेल तो त्याचा त्यालाच माहिती. पण ज्ञानार्जन केल्याशिवाय परत जाण्यात काही अर्थच नाही. म्यानातून एक पत्नी तलवार काढून टाकली पाहिजे, तेव्हाच संन्यास ग्रहण करता येईल, पुढचे पुढे पाहता येईल असा विचार करून व त्यावर एक सप्ताह मनाशी खल करून विठ्ठलपंतांनी निर्णय घेतला की संन्यास ग्रहण करायचा. पण संन्यास ही गोष्ट काही साधी नाही. गीतेत संन्यासाची लक्षणे भगवंतांनी काय वर्णिली आहेत, तेव्हा त्यातील काही गुण अंगी उतरल्याशिवाय संन्यास घेण्यात काय अर्थ आहे असा विचार करून विठ्ठलपंतांनी कडक व्रताचरणाला सुरुवात केली. उत्तर रात्रीच्या पहिल्या प्रहरात उठावे, गंगेच्या पाण्यात उभे राहून गायत्रीचे अनुष्ठान करावे, सूर्य मध्यान्नीला येईपर्यंत ही उपासना चालवावी, मध्यान्हानंतर ओंजळीत मावेल एवढीच भिक्षा मिळवावी, गंगेच्या पाण्यात ती पुरचुंडी धरावी, तिचे 3 भाग करावे, त्यातील एक गोग्रास म्हणून गाईला घालावा, एक भाग गंगेतील जलचरांना घालावा व शेष भागाचे सेवन करावे.
भोजनोत्तर काशी विश्वेश्वराच्या मंदिरात बसून शिवमहिम्न, विष्णू सहस्रनाम वगैरेची आवर्तने करावीत व दिवे लगन झाली की काशी विश्वेश्वराला प्रदक्षिणा घालून धर्मशाळेत यावे, अशी महिनाभर प्रखर तपश्चर्या त्यांनी चालू ठेवली. 1 महिना अशा प्रकारे व्रताचे आचरण केल्यामुळे विठ्ठलपंतांचा देह केवळ अस्थिपंजर झालेला होता. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.